नंदुरबार अक्कलकुवा येथे होणारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा तात्पुरता रद्द करण्यात येत असल्याची माहिती विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली। धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वार दुरुस्ती कामाला सुरुवात, वाहन चालकांना दिलासा, बाजार समिती प्रशासनाची माहिती। जळगाव जामनेर तालुका सहकारी जिनिंग प्रोसेसिंग संस्थेच्या चेअरमनपदी राजदार पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नंदुरबार तळोदा तालुक्यातील बरोदगाव परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची घटना घडली। या प्रकरणी 28 मार्च रोजी रात्री तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत मोठी कारवाई करून गुन्हेगारांना धडा शिकवला। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पिस्तूल, मॅगझिन आणि 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। जळगाव चोपडा तालुक्यातील अडवाद गावातील इंदिरानगरातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली। याबाबत अडावत पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला।